आज आपण हॉटेल स्टाईल डोशाची रेसिपी पाहणार आहोत. कलर, स्ट्रक्चर आणि चव एकदम हॉटेल स्टाईल मिळणार आहे. तर एकाच व्हिडिओमध्ये आपण डोसा, चटणी आणि भाजीची रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपीकडे वळूयात. तर त्यासाठी मी येथे प्रथम एक वाटी घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपण 3 वाटी येथे तांदूळ घेतलेले आहेत. तर याच वाटीने आपण सर्व तांदूळ आणि डाळ मोजून घेणार आहोत. तर इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे, 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने आपल्याला डाळ पण घ्यायची आहे. इथे उडदाची डाळ 1 वाटी घेतलेली आहे. तर ही बिना सालीची डाळ आहे आणि 1/4 वाटी आपल्याला हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. आणि प्रथम आपण डाळ, तांदूळ आणि पोहे छानपैकी स्वच्छ धुवून घेणार आहोत 1 ते 2 पाण्याने. आणि त्यानंतर स्वच्छ पाणी त्यामध्ये 2 ते 3 ग्लास घालणार आहोत तांदूळ आणि पोहे भिजण्यासाठी. आणि त्यानंतर आपण ही डाळ पण स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेणार आहोत, कारण डाळीवरती भरपूर स्टार्च असतो त्यामुळे. तर डाळ पण छानपैकी धुवून घेतलेली आहे आणि हे आपल्याला 8 ते 9 तासासाठी भिजत घालायचे आहे. हे मी सकाळी भिजू घातले होते आणि त्यानंतर पाहू शकता दिवसभर छानपैकी हे भिजले गेलेले आहेत आणि संध्याकाळी मी ते छानपैकी बारीक करून घेतलेले आहे मिक्सर जारमध्ये. तर पाहू शकता अशा प्रकारे आपण हे बारीक करून घेणार आहोत. तर यामध्ये आपल्याला दुसरे पाणी न घालता जे डाळीवरचे पाणी आहे तेच आपल्याला यूज करायचे आहे, कारण यामुळे हे पीठ हे छानपैकी फर्मेंट होते. तर छान फर्मेंट व्हावा यासाठी डाळीवरचेच पाणी आपल्याला यूज करायचे आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे स्मूथली बॅटर आपले रेडी झालेले आहे. तर ते आता आपण एका भांड्यात काढून घेणार आहोत. तर अशाच प्रकारे सर्व तांदूळ आणि डाळ मी छानपैकी स्मूथली बारीक करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे तांदूळ आणि डाळीचे बॅटर. आणि ते आपल्याला झाकण ठेवायचे आहे 7 ते 8 तासासाठी हे फर्मेंट करायचे आहे. तर पाहू शकता मस्त असे हे फर्मेंट झालेले आहे, छानपैकी स्मूथ असे फुगलेले आहे. आणि त्यानंतर आपण एका वाटीमध्ये मिठाचे पाणी तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर भाजी तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी बटाटे उकडून घेतले होते मी प्रथम आणि त्यानंतर एक कांदा उभट चिरला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि जे बटाटे उकडून घेतले होते ते आपल्याला हाताच्या साहाय्याने असे मोडून घ्यायचे आहेत. आणि पाहू शकता पूर्ण बटाटे मोडून झालेले आहेत. आणि आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घातलेले आहे आणि आपण ही भाजी तयार करून घेणार आहोत. तर जिरे मोहरीचा कडकडीत असा आपल्याला प्रथम तडका तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये मिरच्या फ्राय करून घ्यायच्या आहेत प्रथम. आणि त्यानंतर कढीपत्ता आपल्याला घालायचा आहे. कढीपत्ताचा नक्की यूज करा, कारण साऊथमध्ये कढीपत्ता हा भाजीमध्ये नक्कीच टाकला जातो. आणि त्यानंतर उभा चिरलेला कांदा हा आपल्याला मोकळा करून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तर येथे आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, तर ट्रान्सफर करायचा आहे. आणि त्यानंतर हिंग आणि हळद आपल्याला तेलामध्येच घालायचे आहे आणि चवीनुसार इथे आपण मीठ घालणार आहोत आणि छानपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर आपण हे उकडलेले बटाटे त्यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. तर पाहू शकता अगदी साऊथमध्ये डोशासोबत मिळते तशीच आपण ही भाजी रेडी केलेली आहे आणि त्यावरती आपण कोथिंबीर घातलेली आहे. आणि त्यानंतर आपण चटणी तयार करणार आहोत. तर त्यासाठी खोबरे घेतलेले आहे, शेंगदाण्याचा कुट्टा घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता आपण त्यामध्येच बारीक करून घेणार आहोत आणि मिरच्याही त्यामध्ये मी अशा प्रकारे मोडून घेतलेल्या आहेत. तर येथे आपण कढीपत्ता पण बारीक करून घेणार आहोत
आणि 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ यामध्ये घालणार आहोत आणि छानपैकी स्मूथ आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली चटणी रेडी झालेली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 ते 3 चमचे आपल्याला इथे दही घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आणि या चटणीला आता कडकडीत असा आपण जिरे मोहरीचा तडका तयार करून घेणार आहोत. तर आपली चटणी पण रेडी झालेली आहे आणि आता आपण डोसे तयार करून घेऊयात. तर या बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत. आणि गॅसवरती आपण डोशासाठी पॅन ठेवणार आहोत. तर इथे मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यावरती मिठाचे पाणी आपल्याला प्रथम स्प्रेड करायचे आहे आणि त्यानंतर तेल पसरून घेणार आहोत चमच्याच्या साहाय्याने. आणि आपण हे बॅटर तयार केले होते डोश्याचे, ते अगदी 1 ते 1.5 पळी मी घातलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला पळीच्या साहाय्याने पसरून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहे, पाहू शकता. आणि त्यावरती नंतर आपण येथे तेल घालणार आहोत. तर येथे तुम्ही तुपाचा पण यूज करू शकता, पण आज मी येथे तेलाचाच यूज केलेला आहे. आणि त्यानंतर पाहू शकता अगदी अलगद हे तव्यापासून वेगळे होतात. पाहू शकता क्रिस्पी, क्रंची आणि एकदम टेस्टी असे हे डोसे आपले रेडी झालेले आहेत. पाहू शकता कलर आणि स्ट्रक्चर अगदी हॉटेल स्टाईल तयार झालेले आहे. अगदी क्रंची असा हा डोसा रेडी झालेला आहे, पाहू शकता. आणि त्यानंतर मी दुसराही डोसा पहिल्याप्रमाणेच करून घेतलेला आहे. मिठाचे पाणी टाकले, तेल टाकले आणि त्यानंतर आपण हे बॅटर टाकून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे पळीच्या साहाय्याने पसरून घेतले आहे. अगदी पातळ आपल्याला हे पसरून घ्यायचे आहे. तर पाहू शकता त्यानंतर आपण वरती तेल लावलेले आहे आणि आपला डोसा हा रेडी झालेला आहे. पाहू शकता किती क्रिस्पी आणि क्रंची असा हा दुसराही आपला डोसा रेडी झाले आहे. कलर एकदम हॉटेल स्टाईलच या डोशाला आलेला आहे. पाहू शकता आपले डोसे रेडी झालेले आहेत आणि त्यानंतर आपण हे सर्व करून घेणार आहोत. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? जर तुम्हाला हा थोडाफार पण जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा किंवा कोणत्या देशातून पाहत आहात हेही मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.